सुद्धा धाडस दाखवता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल गोड बोलायचं म्हणजे कुणी काय म्हटलं हा ठीक आहे असंच म्हणायचं का? योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं नाही म्हणता आलं पाहिजे. एक गुरु आणि एक शिष्य परंपरा होती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वला गहिनी प्रते गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवे सार चोचविले. एक गुरु आणि एक शिष्य. मुळात ज्ञानाला मर्यादा होती संस्कृत भाषेची. ज्ञानोबरांनी योग्य ठिकाणी नाही म्हटलं आणि सांगितलं चला आता थोडासा बदल करू. आता आपण हे किती लोकांना समजणार आहे संस्कृत? मग लोकांच्या बोली भाषेमध्ये त्यांना कळतं त्या भाषेमध्ये हे ज्ञान द्यायला नको? आणि ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ मराठी मधून प्राकृत मधून तुमच्या माझ्या समोर मांडला. केवढं धाडस ज्ञानोबरांचं. एक गुरु एक शिष्य परंपरा तीही थोडीशी बाजूला ठेवली. आता इथं सगळ्यांना अधिकार आहे असं म्हणत सगळ्यांसाठी खुलं केलं. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हणे योग्य ठिकाणी नाही म्हणायचं धाडस दाखवा. पहिल्यांदा आपला तरुण मुलगा घरात व्यसन करून आला त्या दिवशी आई म्हणून बाप म्हणून त्याला सांगता आलं पाहिजे नाही हे आपल्या घरात चालणार नाही. पहिल्यांदा आपला मुलगा चुकीच्या संगतीत दिसला त्या दिवशी कानाला धरून कधीतरी पाठीवरून हात फिरून कधीतरी जवळ घेऊन गोंजारून त्याला सांगता आलं पाहिजे नाही बाळा हे चालत नाही. योग्य ठिकाणी नाही म्हणायचं धाडस दाखव. मी जिथे पुण्यात राहतो माझ्या घराच्या शेजारी एक छोटंसं गार्डन आहे. त्या बागेमध्ये रोज एक आजी गप्पा मारत बसलेली असते. जाता येता मला थांबवते. एक दिवशी आजीनं मला थांबवलं. मला म्हटली गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय चांगलं चाललंय ना? ताई माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं ना आजीला म्हणायला पाहिजे होतं आजी माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाहीये तुझा काहीतरी गैरसमज होतोय. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायचा वेळ मारून न्यायची आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान म्हटलं एक नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. मला म्हटली तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची आणि मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज सकाळी जरा गडबड होती. इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी ननोरे साहेबांचे फोन कुठपर्यंत आलात काय आलात. मी गडबडीत निघालो. माझ्यासोबत 4 मित्र आजी सोबतही 4 मैत्रिणी होत्या. आणि आज आजीनं मला विचारलं गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय? मी म्हटलं हा छान चाललंय. माझे मित्र म्हटले कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? मी म्हटलं अरे कशाचं मेडिकल आणि कशाचं काय. या आजीला कदाचित स्मृतिभ्रंश आहे म्हणून आजी विसरते. बघा मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा हे होच म्हणते. हे कशालाच नाही म्हणत. योग्य ठिकाणी नाही म्हणायचं धाडस दाखव. आणि संतांनी हे धाडस दाखवलं. आणि मग किती प्रेम हो संतांचं. इतकं प्रेम केलं या सगळ्या संतांनी भगवंतावरती. आणि मी तर म्हणेल जितकं प्रेम संतांनी भगवंतावरती केलं पांडुरंगावरती केलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा थोडं जास्त प्रेम या सगळ्या संत मंडळींवरती भगवंतानं सुद्धा केलं. एकदा देवानं भक्तांची यादी करायची ठरवली. आता इथं राजकीय क्षेत्रातली अनेक मंडळी आहेत. तुम्ही पण निवडणुका लागल्या का कार्यकर्त्यांची यादी करता. हे पहिल्या फळीतले ते दुसऱ्या फळीतले अशी यादी करायची ठरवली देवानं की आपल्या भक्त कोण आहेत नेमके. आणि मग पहिली यादी जाहीर केली. नामदेवरायाने यादी बघितली. पहिल्या यादीमध्ये ज्ञानोबरायांचा उल्लेख नाही, तुकाराम महाराजांचा उल्लेख नाही, सावतोबांचा उल्लेख नाही, कुणाचा उल्लेख पहिल्या यादीमध्ये नव्हता. आणि मग नामदेवरायाने विचारलं देवा भक्तांची यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये आमची कुणाचीच नावं नाही. देवानं सांगितलं नामा उद्या दुसरी यादी लागणार आहे बघ. दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीमध्ये ज्ञानोबाराय नाही, तुकोबाराय नाही, कोणी नाही. आणि मग जरा नामदेवराय थोडेसे नाराज झाले. देवाला विचारलं देवा पहिली यादी जाहीर केली त्यात आम्ही नाही, दुसरी यादी जाहीर केली त्यात आम्ही नाही, आम्ही तुझे भक्त नाही. नामा जरा ऐकशील तर उद्या तिसरी आणि अंतिम यादी लागणार आहे. तिसरी आणि अंतिम शेवटची यादी लागली आणि शेवटच्या यादीमध्ये पहिलंच नाव ज्ञानोबरायांचं.
ज्ञानोबराय, तुकोबराय, सावतोबा, चोखोबा, गोरोबा काका, बंका महाराज, सोयराबाई, जनाबाई, सगळ्यांची नावं तिसऱ्या यादीत. सगळ्यांना आनंद झाला की आपण आहोत देवाचे भक्त. पण नामदेव महाराज जरा चिडलेले होते. देवाला विचारलं, देवा भक्तांची यादी जाहीर केली, पहिल्या यादीत आम्ही नाही, दुसऱ्या यादीत आम्ही नाही, आम्ही थेट तिसऱ्या यादीत, असं का? आम्ही तुझ्यापासून एवढे लांब आहोत. तेव्हा देवानं सांगितलं, नामा पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात, दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात. म्हणजे देवा आम्ही तुझ्यावर प्रेम करत नाही, आम्ही तुझी भक्ती करत. अरे ऐकशील तर नामा, पहिली यादी त्यांची जे माझी भक्ती करतात, दुसरी यादी त्यांची जे माझ्यावर प्रेम करतात, आणि नामा तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो, ज्यांच्यावर मी प्रेम करतो. काय अधिकार आहे हो हा? अधिकार आहे. चोखोबा महाराज असे उंबऱ्यात जाऊन उभे राहतात आणि देवाला विचारतात, देवा आम्हाला इथं यायचा अधिकार नाही का रे? आम्हाला तुझ्या उंबऱ्यातून आत यायचा, तुझ्या पायावर डोकं ठेवायचा सुद्धा अधिकार नाही. आणि मग भगवंतानं सांगावं, चोखोबाराय तुमचा अधिकार फार मोठा आहे. किती मोठा आहे? तुमचा अधिकार एवढा आहे की ज्या वेळेस मी काय, ज्या वेळेस चोखोबा महाराज तुमचा अधिकार एवढा मोठा आहे. आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांचे सगळेजण टाळ्याच्या गजरात स्वागत. देवानं विचारलं, चोखोबा महाराज तुमचा अधिकार एवढा मोठा आहे की जेव्हा तुम्ही गायला लागाल, तुम्ही जेव्हा भजन करायला लागाल ना, तेव्हा मी सुद्धा तुमच्या दारात येऊन नाचेल. काय म्हणतात चोखोबा महाराज, आपण ऐकूया. आम्ही जा